तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता का? हो, फक्त एक गोष्ट समजून घेतली तर. नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच पुस्तकाच्या 12व्या भागात आपण शिकतो, सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन, सुप्त मन याचं गुपित. या एका गोष्टीने तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं? चला जाणून घेऊया. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तुमचं मन 2 भागात विभागलेलं असतं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. आपण जे विचार करतो ते सतत अवचेतन मनात साठत जातं. हे मन सतत काम करत असतं, झोपेत, शांततेत, अगदी न बोलता देखील. नेपोलियन हिल म्हणतात, सबकॉन्शियस माइंड हे एक ब्रिज आहे इन्फानाइट इंटेलिजन्स कडे जाण्याचं. सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं? सबकॉन्शियस मनात विचार रुजवतो, भावना जोडली जाते आणि त्यातून कृती निर्माण होते. उदाहरणार्थ, जर एखादा माणूस सतत म्हणत असेल, माझं काही होत नाही, माझं काही होऊ शकणार नाही, तर त्याचं अवचेतन मन त्याची परिस्थिती वैध समजून तशीच परिस्थिती निर्माण करतं. यासाठी एक सायंटिफिक एक्झाम्पल आहे. न्यूरोसायन्स प्रमाणे जे विचार वारंवार तुम्ही करता ते तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार करतात. त्यांचं जाळं तयार होतं आणि ते तुमच्या आयुष्याचं सत्य होतं. तुमच्या गुप्त मनात असलेला श्रोता एकदा का विचारांमुळे प्रभावित झाला, तुमच्या नियंत्रणात आला, की तुम्ही तुमची पैसा मिळवण्याची इच्छा त्याला ऐकवा, त्या श्रोत्यापर्यंत पोहोचवा, त्याच्याशी संवाद साधण्याची भाषा जाणून घ्या. त्या श्रोत्याला भावना, संवेदना यांची भाषा उत्तम तऱ्हेने समजते. म्हणूनच त्याला समजणाऱ्या भावनांचा विचार करू आणि मग त्याला सूचना देताना फक्त आणि फक्त सकारात्मक भावनांचाच विचार करून नकारात्मक भावनांना दूर ठेवावं. यशस्वी लोकांनी सबकॉन्शियस माइंड कसं वापरलं? थॉमस एडिसन म्हणायचे, आय नेव्हर फेल्ड, आय फाउंड 10,000 ways that won't work. त्यांनी मनात फेल्युअर साठवलंच नाही. त्यामुळे त्यांचं अवचेतन मन कायम शोध आणि निर्माण करण्याच्या मोडमध्येच राहिलं. ब्रूस ली, अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि अगदी स्वामी विवेकानंद यांनीही माइंड रिप्रोग्रामिंग केलं होतं. हे लोक आपल्या ध्येयाच्या विचारांनी स्वतःच्या मनात वळण निर्माण करत गेले आणि तेच त्यांचं वास्तव बनलं. सबकॉन्शियस माइंड कसं रिप्रोग्राम कराल? 1. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स रोज सकाळी आणि झोपण्याआधी बोला. उदाहरणार्थ, मी यशस्वी आहे, माझं मन माझं भविष्य घडवतं. 2. व्हिज्युअलायझेशन करा. रोज 5 मिनिटं डोळे बंद करून तुमचं ध्येय पूर्ण झालंय असं इमॅजिन करा. 3. इमोशनल अटॅचमेंट. भावना जोडल्याशिवाय सबकॉन्शियस मन काही स्वीकारत नाही.
विश्वास आणि उत्साहानेच तुमचे विचार मनात रुजतात. 4. रिपीट अँड बिलीव्ह. सातत्य ठेवा. मनाने ते प्रत्यक्ष स्वीकारायला वेळ लागतो. हे रुटीन तुमच्या सबकॉन्शियसला पुन्हा प्रोग्राम करेल. तुमचं आजचं विचार विश्व हेच तुमचं उद्याचं वास्तव ठरवतं. जर तुम्ही मनाचं बीज बदललं तर नशिबाचं झाड नक्की बदलणार. म्हणूनच आजपासून सुरुवात करा. रोज स्वतःला सांगा, आय कंट्रोल माय माइंड. माय माइंड क्रिएट्स माय रियालिटी. खाली कमेंट करा, आय ट्रस्ट माय माइंड. आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांचंही मन जागं होईल.